आज खूप विशेष दिवस आहे आणि आजच्या गुरुपौर्णिमेच्या दिवसानिमित्त आपण सर्व इथे एकत्र आहोत. याला व्यास पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. जो कुठल्याही पुण्यतिथी जयंती तसे हे व्यास पौर्णिमा व्यासांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. तर हे व्यासांना गुरु म्हटलेलं आहे. का तर गुरुचे कार्य असतं की व्यक्तीला ह्या जीवनातून जे ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितमेन तस्मै श्री गुरुवे नमः. तर ओम अज्ञानतिमिरान्धस्य हा जन्म जो आहे तिमिर अंधकारामध्ये झालेला आहे. तिमिर अंधकार म्हणजे आपल्याला जन्मता कशाचंही ज्ञान. आपण बघतो की आपल्याला प्रत्येक गोष्ट सांगितली जाते. हे बाबा आहे, ताई आहे, भाऊ आहे, याला कपाट म्हणतात, याला खुर्ची म्हणतात. प्रत्येक गोष्ट आपल्याला हे ज्ञान दिलं जातं. तर कारण की जन्मना जायते शुद्ध म्हणजे एक अंधकारामध्ये अज्ञानामध्ये हा जन्म झालेला असतो आणि प्रत्येक पावलोपावली आपल्याला ज्ञान देणारे हे गुरुवारी असतात. मग ते पथप्रदर्शक गुरु असतील, कुणी आपल्या जीवनामध्ये फक्त काही गोष्टीमध्ये शिक्षण देणारे गुरु असतील, कुणाच्या जीवनामध्ये दीक्षा देणारे गुरु असतील. तर पथप्रदर्शक गुरु जे आहेत आपल्या जीवनामध्ये पावलोपावले आपल्याला भेटतात. कुणी आपण एखाद्या शहरामध्ये चालवून एखादा ॲड्रेस विचारला पण तो व्यक्ती सांगतो की त्या डावीकडे नाही उजवीकडे जा, तो पथप्रदर्शक गुरु झाला. किंवा आपण 10th झालो, 10वी झाल्यानंतर कोणतरी सांगते नाही हा कोर्स कर, तो कोर्स कर, याच्यातून तुझं करिअर बनेल. पथप्रदर्शक गुरु आहे. आपल्या जीवनामध्ये कुठले शिक्षण देणारे हे गुरुवर्य आहेत, आचार्य आहेत. तर या सर्वांचा आपल्या जीवनामध्ये एक महत्त्व असतं. कारण गुरु हा शब्दाचा अर्थ आहे की जो ह्या तामस आहे याच्यातून आपल्याला बाहेर काढतो आहे. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया. शलाकया म्हणजे मशाल. जे आपल्या जीवनामध्ये मशाल घेऊन येतात. कशाची मशाल? ज्ञानांजन शलाकया, ज्ञानाची मशाल घेऊन येतात. आणि ह्या ज्ञानाच्या मशालाद्वारे तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे हे बऱ्याच वेळेस ह्या जगामध्ये आपण बघतो की जसं पाणी वरून खाली वाहतं, चेंडूवर फेकलाही खाली येतो, तसं ह्या जगामध्ये सुद्धा ज्या निम्न गोष्टी तिकडे माणूस जास्त लवकर खेचला जातो. ज्या उच्च गोष्टी आहेत तिकडे बराच जाण्यासाठी वेळ लागतो, ताकद लागते. नाही आता आपल्याला समजा इथे काही तुमच्या शिक्षणाचं एखादा पुस्तक ठेवलेलं आहे किंवा एखादा प्रोजेक्ट ठेवलेला आहे आणि तिथे मोबाईलमध्ये गेम खेळण्यासाठी एक वेळ दिलेला आहे किंवा दुसऱ्या काही फिल्म काही कादंबऱ्या ठेवलेल्या आहेत. माणसाचं लक्ष कुठे जास्त लवकर जातं? ज्या निम्न गोष्टीकडे लक्ष जास्त लवकर जातं. कारण की ह्या सृष्टीचा स्वभाव आहे वरून गोष्टी खाली जाणार आणि ज्यांना याच्यातून वर जायचं आहे त्यांना काय करावं लागते? मेहनत करावी लागते. अभ्यासानिमित्त कोणतंही वैराग्याने चुकली होते. कृष्ण अर्जुन गीतेमध्ये सांगतात, अर्जुन विचारतात की अर्जुन कृष्ण चंचल मन कृष्ण परमार्थी बलवती. माझं मन जे आहे खूप चंचल आहे. कुठल्याही क्षेत्रामध्ये जर आपण विचारलं मग ते भौतिक क्षेत्र असू द्या, तुमचं विद्यार्थी जीवन असू द्या किंवा आध्यात्मिक जीवन असू द्या, सर्व याच्यामध्ये काय आपल्याला बघायला मिळत आहे की कुठल्या विद्यार्थ्याला विचारलं कसा चाललाय अभ्यास, ठीक चाललाय, मन लागत नाही.
सर्वात कठीण काय असतं? मन लावणं कठीण असतं. परंतु ह्याच्यामध्ये कृष्ण काय सांगितले? अभ्यास न कोणताही वैराग घेण्याची गरज. अभ्यास जेव्हा आपण प्रॅक्टिस करतो, सराव करतो, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हटलं जातं. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, किंवा एखादा सराव जर व्यक्तीला परफेक्ट बनवतो. कुठलाही सराव परफेक्ट बनवत नाही. परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जो सराव जर चांगला असेल, परफेक्ट असेल, तर तो जीवनामध्ये चांगलं करिअर बनवू शकतो. आणि हे करिअर बनवण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये पुढे जाण्यासाठी गुरुचं कार्य जे आहे खूप विशेषतम असतं. तमसो मा ज्योतिर्गमय, अंधकाराकडून ते ज्योतिर्गमय प्रकाशात आपल्याला घेऊन जातात. अंधकारमय जीवनामध्ये व्यक्तीला हे कळत नाही की योग्य काय, अयोग्य काय, चांगलं काय, वाईट काय, हे लक्षात येत नाही. बऱ्याच वेळेस व्यक्ती चुका करतो, नंतर त्याला जेव्हा शिक्षा होते किंवा वाईट काही गोष्टी जीवनात घडतात, त्यावेळेस त्याला वाटतं की अरे हे मला कोणीतरी असं सांगितलं असं बरं झालं असतं. सर्वांना माहिती आहे, छोटीची गोष्ट आहे. एक व्यक्ती जो आहे त्याला लहान असताना तो शाळेतून पेन्सिल सोडून आणतो, आईला देतो, आणि मग आई काय बोलत नाही. दुसऱ्या दिवशी तो कंपास सोडून आणतो, आईकडे ठेवतो, काही बोलत नाही. हळूहळू त्याला चोरी करायची सवय लागते, मोठा होतो. आणि मोठा झाल्यानंतर हळूहळू तो चोरीवरच थांबत नाही. गुन्हेगारी करणं, मारपीट करणं, मर्डर्स करणं. आणि जेव्हा एकदा ते मर्डर याच्यामध्ये त्याला पकडलं जातं, फाशीची शिक्षा होते, आणि त्याला विचारलं जातं की तुझ्या जीवनामध्ये काही गोष्ट आहे जी शेवटची इच्छा बाकी आहे? तुला काही नाही, मला फक्त माझ्या आईशी बोलायचं आहे. आणि जेव्हा त्याला आईशी बोलण्यासाठी दिलं, आईला कान जवळ करण्यासाठी सांगितलं, जोरात कान चावला. तेव्हा ते का तू कान चावलास? तो म्हणतो की जर मला पहिल्याच वेळेस जेव्हा मी पेन्सिल सोडली, कंपास सोडली, तेव्हा जर मला सांगितलं असेल चुकीचं आहे, कदाचित आज मी मर्डर बनलो नसतो, हत्यारा बनलो नसतो. तर हे वारंवार जीवनामध्ये आपल्याला गुरु आहेत. तेच आपण बघतो महाराष्ट्राचं थोर चरित्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनामध्ये. हे जे आज थोर छत्रपती शिवाजी महाराज चरित्र आपण ऐकतो, पण त्याच्या पाठीशी कोण आहे? जिजामातेचे संस्कार आहेत, त्यांचं ते मार्गदर्शन आहे. विचार करा, त्या काळामध्ये मुघल साम्राज्यामध्ये तर असतीलच, हिंदू साम्राज्यामध्ये सुद्धा हे भोगविलास करणारे अनेक राजे महाराजे होते. पण त्या काळामध्ये जेव्हा छत्रपती शिवरायांकडे ते कल्याणच्या सुभेदाराला जेव्हा हरवलं, त्याचे सुंदर कन्या सून जेव्हा त्याच्यासमोर बहाल केले, त्यांच्या मुखातून काय उद्गार निघाले? आम्ही आपल्यावर जन्म घेतला असता आम्ही असे सुंदर असतो. हे जे सुंदर विचार, पवित्र विचार, हे कुठून आले? संस्कार. जे लहानपणापासून आईने गुरुचं जे कार्य केलं, मार्गदर्शन केलं, तर आपल्या जीवनात प्रत्येक जण कधी ना कधी त्याला गुरुचं कार्य करावं लागतं. कधी काळी तो एक विद्यार्थी असतो, शिक्षक एक. कारण की व्यक्तीने आयुष्यभर जेव्हा तो विद्यार्थी राहतो तरच तो पुढे जातो. तो जर शिक्षक बनला तर प्रिन्सिपल बनावं लागतं, मग रिटायर व्हावं लागतं. पण तो जर विद्यार्थी बनून राहिला म्हणजे काय? श्रीमती राधाराणी त्यांचं एक नाव आहे विद्यार्थिनी. म्हणजे तो काय? तो विद्यार्थी दशेमध्ये कायम शिकत राहतो. ह्या जगामध्ये जर डोळे उघडे ठेवून माणूस जर चालला, ह्या जगातले प्रत्येक गोष्ट जी आहे शिकवते आहे. सूर्य उगवतो आहे, सूर्य मावळतो आहे, हे काहीतरी आपल्याला शिकवत आहेत. हे सकाळी उठल्या उठल्या पंछी किलबिल करतायत, काहीतरी शिकवत आहेत. आपल्या जीवनामध्ये जेव्हा डोळे उघडे ठेवून माणूस चालतो, न्यूटन या गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, त्याने फक्त काय बघितलं? एक सफरचंद खाली पडताना बघितलं. आपण तर अनेक आंबे खाली पडताना बघितले,
खाली पाडताना पाहिले, सर्व करताना पाहिले, पण काही तो गुरुत्वाकर्षणाचा शोध लावून इच्छा झाली का? नाही, याच्या अगोदरही झाले होते. परंतु डोळे उघडे ठेवून जेव्हा या सृष्टीकडे बघतो, खूप काही शिकतो. ह्या सृष्टीमध्ये बघा किती निस्वार्थ जीवन आहे. नदी पाणी देते, पाणी पित नाही. झाडं जे आहेत फळं देतात, फळं खात नाही. ह्या सृष्टीमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे फक्त देण्याचं कार्य करत आहे. तसं आपल्या जीवनामध्ये जेव्हा व्यक्ती निस्वार्थ काहीतरी आपल्या समाज जर आपल्याला एवढं देतो आहे, कोणी म्हणत नाही मी माझ्या कर्तृत्वावर मोठं होतो आहे, ठीक आहे. आपण जर म्हटलं की मी बीज लावलं, आपण बीज पेरलं, पण बीज पेरल्यानंतर पूर्ण त्या धान्य माझाच अधिकार आहे म्हणून चालतं का? नाही. बीज पेरल्यानंतर ते रोप उगवलं, त्याच्यामध्ये कणीस आलं, लोंग आली, त्या दाणे आले, त्याच्यासाठी आपण नाही केलं होतं का? लागणारी हवा, लागणारा सूर्यप्रकाश, लागणारा पाऊस सर्व सृष्टीद्वारे दिलं जात आहे. कुठल्याही गोष्टी सृष्टी आपण डिमांड करत नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो? सृष्टी काय शिकवते आपल्याला? आपण द्यायला शिकलं पाहिजे. समाजामध्ये जेव्हा द्यायला व्यक्ती शिकतो, निस्वार्थ जीवनातून येणारं जे समाधान आहे, सुख शांती जे आहे, कितीतरी ह्या स्वार्थी जीवनापेक्षा खूप उच्च स्तरावर आहे. तसं हे जीवन जे आहे गुरुवर्य त्यांचं आहे. व्यासदेव जे आहेत, आम्ही काही वर्षापूर्वी जेव्हा बद्रीनाथ इथे गेलो होतो, तिथे माना गाव आहे. बद्रीनाथ तिथे माना गाव आहे, त्याच्या पुढे व्यास गुफा आणि गणेश गुफा आहे. व्यासदेवाने 4 वेद 18 पुराण सर्व सांगितले, आणि त्याच्या खाली गणेशजी सर्व लिखाण करतायत. पण दुर्दैव बघा, आम्ही जेव्हा व्यास गुफेला गेलो तर व्यास गुफेकडे गर्दी कमी आहे. गर्दी कुठं जास्त आहे? थोडी व्यास गुफेच्या पलीकडे जर गेलात, तिथं चायनाची सीमा लागते आणि तिथे एक चहाचे दुकान आहे. वर बॅनर लावला आहे, भारत की अंतिम चाय की दुकान. भारत की अंतिम चाय की दुकान. आणि लोक तिथे जाऊन 1000 लोक तिथे जाऊन सेल्फी काढतायत. पण कोणी व्यास गुफेकडे येऊन काय व्यासदेवाने सांगितलं ऐकणार कोणी विचार करत नाही. ते आपलं दुर्दैव आहे की आपला थोर जे आपल्याला वारसा लाभलेला आहे, ही जे बुद्धी म्हणजे ज्ञान, जे वेद आहे ते म्हणजे ज्ञान आहे. आणि ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, नॉलेज आहे, तो जीवनामध्ये कधी खाली राहू शकत नाही. त्या ज्ञानाच्या स्तरावर कुठे तो उपाशी राहण्याची त्याला गरज पडत नाही. कारण की ज्ञान म्हणजेच वेद. तर वेदांच्या अनेक शाखा आहेत. मग संगीत आलं, आपण जे इथे वेगवेगळ्या प्रकारचे कौशल्य शिकतो आहोत, ते सर्व वेदांतूनच आलेलं आहे. विमान कसं बनवायचं हे सुद्धा वेदांमध्ये अगोदर देऊन ठेवलं, नंतर विमानाचा शोध लावलाय. पण विमान कसं बनवायचं हे अगोदरच वेदांमध्ये अनेक ठिकाणी वर्णन आहे. त्याच्यापूर्वी देवतांचे पुष्प विमान असायचे नाही. तर आपण म्हणतो ह्या सर्व काल्पनिक, म्हणजे आपल्याला ही कल्पना आहे असं शिकवलं गेलं. त्याच्यामुळे आपण म्हणतो हे वेद कल्पना नाही, हे सायन्स आहे. आणि हे व्यास देवांपासून आपल्यापर्यंत हे मिळालेलं आहे. नाही, जे कोणी आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्ञान देत आहेत, मग आध्यात्मिक ज्ञान असेल, आपल्या जीवनामध्ये काही बनण्यासाठी जे ज्ञान असेल, हे सर्व जे आहेत जीवनामध्ये गुरुवर्य आहेत. जसं आपण व्यासांचा सन्मान करणं, कारण शिष्याचे विद्यार्थ्याचे 3 गुण खूप आवश्यक गीतेमध्ये सांगतायत. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेव्या उपदेक्षन्ते ज्ञानं ज्ञानिनस् तत्वदर्शिनः. तत्वदर्शी ज्याच्याकडे ज्ञान आहे, हा ज्ञान समाजापर्यंत, विद्यार्थ्यापर्यंत, शिष्यापर्यंत येतो. किंवा शिष्यामध्ये 3 क्वालिटीज तो बघतो. कुठल्या? तत्विद्धी प्रणिपात परिप्रश्न सेवया. जेव्हा तो एक विद्यार्थ्यामध्ये, शिष्यामध्ये प्रणिपात नम्रता आहे, परिप्रश्न जिज्ञासा आहे. जर विद्यार्थ्यामध्ये शिकण्याची जिज्ञासाच नाही, इच्छाच नाही आहे, त्याला शिकवणं खूप कठीण आहे. जिज्ञासा आणि सेवया, तो सेवा करण्याच्या भावनेने जेव्हा तो पुढे येतो, नम्रता, जिज्ञासा आणि सेवा,
याद्वारे जो आहे तो गुरुचं मन जिंकतो आणि अशा प्रकारे तत्वदर्शी गुरु जे आहे त्याच्यात जे काही आहे, एखादा विद्यार्थी खूप नम्र आहे, तो खूप जिज्ञासू आहे आणि सेवाभाव त्याच्याकडे आहे, गुरु आपल्याकडे जे काही आहे ते सर्व देण्यासाठी तयार असतात. असे गुरु आणि शिष्याचं खूप पवित्र नातं आहे आणि शिष्य आणि गुरु यांनी अशा प्रकारे दोन्ही आपले जे क्वालिटीज आहेत, गुण आहे, याच्यावर जेव्हा खरे उतरतात त्याच्यातून भगवानाचा साक्षात्कार जो आहे तो हृदयामध्ये होतो. असं हे तत्वज्ञान व्यासदेव आपल्याला वेदांमधून पुराणामधून देत आहेत आणि आज आपण त्यांचं व्यास पौर्णिमा, त्यांचेच प्रतिनिधी पुढे जे ज्ञान देतात ते गुरुवर्य आहे, त्यांचा सन्मान आदर करण्याचा आज हा दिवस आहे, गुरुपौर्णिमा महोत्सव. आपल्या सर्वांनाही गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.